आज या ठिकाणी आपल्या नेहरू एसटी डेपोमध्ये माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब, आपले या परिवहन मंत्री प्रताप सर नाईक यांच्या सर्वांच्या आव्हानानुसार आपण या पावसाळ्यापूर्वीची जी काही झाडं आपल्याला लावायची आहे ती आज आपण ह्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे आणि नक्कीच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी या झाडांचं रोपण करणं फार आवश्यक होतं आणि त्या दृष्टीने आज या ठिकाणी हे वृक्षारोपण झालेलं आहे आणि नक्कीच ह्या प्रत्येक झाडाची जबाबदारी इथले प्रत्येक कर्मचारी तर आहेच, पण आम्ही सुद्धा स्वतः जातीने लक्ष देणार आहोत आणि त्यामुळे नक्कीच जी लावलेली झाडं आहेत ती चांगली जगली पाहिजेत आणि त्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करणार आहोत. आता आपण बघितलं असेल या पावसाळ्यामध्ये अनेक वृक्ष कोलमडली पडलेली आहेत आणि त्याच धर्तीवरती कुर्ल्यामध्ये सुद्धा बरीचशी झाडं कोसळलेली आहेत. त्यांचं पुनर्वसन व्यवस्थित झालं पाहिजे, समतोल व्यवस्थित राखला गेला पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही हे वृक्षारोपण या ठिकाणी करत आहे. जेवढी झाडं पडलेली आहेत त्याच्यापेक्षा जास्तीची झाडं लावण्याचा आमचा प्रयत्न. सर, मान्सून अधिवेशन मध्ये आपण कुर्ल्याचे अनेक मुद्दे घेतलेले, लोकांना आता काय नवीन भेटणार आहे? याच्यामध्ये अनेक मुद्दे आहेत, अनेक मुद्दे म्हणजे सुटलेले सुद्धा आहेत माहिती सरकारच्या द्वारे आणि जे काही मुद्दे राहिलेले आहेत ते निश्चितपणाने पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार. आणि लोकांना काय संदेश देणार? वृक्षवल्ली आमास वगैरे वनचर्य आपण म्हणतो, तुकोबाराने सुद्धा म्हटलेलं आहे आणि त्याच्यामुळे नक्कीच या वृक्षांच्या छायेमध्ये शेवटी आपल्याला एक संरक्षण सुद्धा मिळतं, एक सावली मिळते आणि आपल्याला ऑक्सिजन सुद्धा मिळतो त्याच्यातून आणि त्याच्यामुळे वृक्ष लावणं, त्याची वाढवण्याची जबाबदारी सुद्धा आपली आहे. राजमाता जिजाऊ यांच्या निमित्त आणि एसटीच्या 78व्या वर्धापन दिनानिमित्त प्रत्येक विभाग आगार ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता. तर त्यासाठी मान्य आपल्या भागाचे लोकप्रिय आमदार श्री मंगेश कुडाळकर साहेब हे आले होते. त्यांच्या हस्ते आज वृक्षारोपण झालं आहे आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे की प्रत्येक झाडाची जबाबदारी आहे, प्रत्येक कर्मचाऱ्यांना एक झाड दत्तक देऊन त्याचं संगोपन करण्यात येणार आहे.